काय मंगेशराव, तुमच्याशी बोलायचं होतं, जरा येता का 2 मिनिटं? हा चला. हा सर, मला माहिती आहे लगीन घाई आहे, पण 4 दिवसापूर्वी तुम्ही ऍडव्हान्स देणार होता. पण आता लग्नाची वेळ जवळ आली, पण तुम्ही केटरिंगचे पैसे दिले नाही. ते काय प्रॉब्लेम झालाय मंगेशराव, ते पैसे आहेत ना ते घरीच विसरलोय. हे बघा, मी कॅटरिंगवाला आहे आणि लग्नाआधी तुम्ही सगळे पैसे मला वेळेवर द्यायला हवे होते. आता लग्नाचा दिवस उजाडला तरी तुम्ही आमचे पैसे का देत नाहीत? मंगेशराव, आपण थोडं हळू आवाजात बोलूया का? हे काय आजूबाजूला लोक आहेत, मग ऐकतील उगाच. हे बघा, ते मला माहित नाही. मला माझे सगळे पैसे आत्ताच्या आत्ता हवेत. ए काय काय चाललंय? काय देशपांडे सरांशी नीट बोलायचा. तू मध्ये का बोलतोयस? तू कोण आहेस? मी पुतण्या यांचा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. सगळे बघतायत. हो, सगळे बघतायत की इंद्रा आणि दीपिका मॅडमचं लग्न होतंय. आपल्यामध्ये अंतरपाठ धरल्यावर जितका वेळ जाणार आहे ना, तितका वेळ सुद्धा मला तुम्हाला नजरेआड जाऊ द्यायचा नाही आता. पण थोडा धीर धरा, कारण कसं आहे, आता ह्याच चेहऱ्याला आयुष्यभर सहन करायचं आहे. काय बरं वाटतंय ना? ते सोड, तू इतका वेळ कुठे होता ते सांग. या आनंदाला सुरुंग लावायला गेलो. म्हणजे काही नाही. तुझी मोठी जाऊ तुझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटायला आली ते बघ. हे बघ, दीपूला आता वाटत असेल की लग्न झालं म्हणजे सगळं झालं. मी तिला सुखाने जगू नाही देणार. गंगा सिंधू सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा
हॅलो शलाकाजी, सत्तू बोलतोय. देशपांडे सर आहेत का? हॅलो, काय झालं? नाही, तुम्ही देशपांडे सरांकडे द्या ना, मी त्यांनाच सांगतो. एक मिनिट हा, एक मिनिट. ख्यातात या गंडकी बाबा पूर्णा बाबा, सत्तूजींचा फोन आहे. सत्तूजींचा फोन आहे, जरा बोला ना. कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान. हा बोल सत्तू. अहो सर, अहो घरात पैसे नाही आहेत. नीट पाहिलंच का तू? हो सर, सगळीकडे पाहिलं सर. हे टीव्हीच्या बाजूला ड्रॉवर आहे ना, त्याच्यात पाहिलं, सोफ्यावर पाहिलं, कुठेच नाही आहे सर. पिशवीच सापडत नाहीये. सर, तुम्ही घराला कुलूप लावलं नव्हतं का निघताना? नाही, मी आलो तेव्हा घराला कुलूप नव्हतं. तो आपल्या खोलीत कपाटात बघ, कपाटात. हा सर, हा बघतो. अरे हे सत्तू, अरे फार मजा आणली हा त्या रिक्षावाल्याने लग्नामध्ये. म्हणजे असं लग्न मी माझ्या आयुष्यात बघितलं नव्हतं. हो, खरंच. काय कसं वाटतंय? सगळं ठीक आहे ना बाबा? हो हो हो, सगळं उत्तम आहे. तू का आलीस? नाही, बराच वेळ तुम्ही कोणीच बाहेर आला नाही. सगळे विचारतात तुम्हाला. हो, ते काय गोष्टी बोलत बसलो होतो ना, त्यामुळे. झालं, आता झालं, आटपलं सगळं. बाकी चल जाऊया बाहेर. तुम्ही दोघं व्हा पुढे, आम्ही आलोच. एक लक्षात ठेवा, कुणालाही बाहेर कळता कामा नये. आपणही बाहेरच थांबूया. देशपांडे मास्तर, तुम्हाला काय वाटलं हे लग्न लागलं म्हणजे सगळं व्यवस्थित झालं? अहो, आता तर खरी मजा येणार आहे. एकीकडे तुमची मुलगी सासरी जाणार आणि दुसरीकडे गहाण ठेवलेले हे घर तुम्हाला सोडावं लागणार. हॅलो, अनमोल पतपेढी, कार्तिक साळगावकर बोलतोय. देशपांडेंनी तुमच्याकडनं कर्ज घेतलं होतं ना, घर गहाण ठेवून? हा, ते घर आहे ना, लगेच जप्त करा. कारण या जन्मात तरी देशपांडे तुमचं कर्ज फेडू शकत नाहीत. हो, लगेच. तुम्ही आता आई वडिलांच्या व वडीलधाऱ्या माणसांचा नमस्कार करून घ्या, आशीर्वाद घ्या. नको रडू.
आई, चला दीपू, निघायची वेळ झाली. काळजी घे. मला माहिती आहे हात जोडलेले तुला आवडणार नाहीत. तू हिची काळजी घे असंही मी तुला म्हणणार नाही, कारण मला खात्री आहे तू हिची माझ्यापेक्षाही जास्त काळजी घेशील. मी फक्त तुला एवढंच सांगेन, काही चुकलं असेल तर माफ कर. सर प्लीज, तुम्ही हात जोडू नका सर. तुमचं काहीच नाही चुकलंय. बाबा प्लीज काळजी घ्या, कारण आता मी नसणार आहे औषधांच्या वेळा सांगायला. आणि आई, तू गॅसवर दूध ठेवशील ना तर लक्ष दे, गॅस बंद कर. मी नसणार आहे ना ते सांगायला. दीपू, संसार करायला चाललेस, लक्षात ठेव संसार हा समुद्रासारखा अथांग असतो. कसं आहे, त्यात हळूहळू पुढे जाताना आपल्याला एक एक गोष्टी कळत जातात. कधी कधी या अथांग समुद्रामध्ये अनेक संकट येतात. कसं आहे, तुम्ही दोघेही जर एकत्र उभं राहिलात ना तर तुम्ही दोघे मिळून त्या संकटावरही मात करा. दीपू, मी सासरी जाताना माझ्या आईने मला जे सांगितलं होतं ना तेच मी आज तुला सांगते. सासरच्या मंडळींना इतकं प्रेम दे की तेच तुझं माहेर होऊन जाईल. आई, मला ना दादू आणि वहिनीच्या गृहप्रवेशाचा व्लॉग करायचा आहे. ए, तुझं ते मोबाईलचं वगैरे राहू द्या, ते नंतर. मला मदत करा ती. मी त्या सानिकाला सांगितलं होतं पण तिचं काहीच नाही अजून. वहिनी साहेब, तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे ना. मी आणि मुक्ता करतो मदत. हो, चला. कधीपासून या क्षणाची वाट बघतीये मी. आज तो दिवस आला. आज आता माझी दीपिका माप ओलांडून घरात येणार. बघतोयस ना, जी सून घरामध्ये आहे तिच्याशी तर नीट वागता येत नाही सासूबाईंना, आणि दुसरी सून येणार घरामध्ये तर आनंद साजरा करतात. ते तुला ती म्हण माहितीये का ग? कोल्ह्याला द्राक्ष आंबट. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याला मिळाली नाही ना की ती गोष्ट किती वाईट आहे हे सगळ्यांना सांगत बसायचं. तुझे टोमणे आम्हाला कळत नाही असं समजू नको सर. आरती, काय माहिती ना, खूप बरं झालं की तुला ही गोष्ट समजली. पण हीच गोष्ट तुझ्या बायकोला समजाव ना, मग जास्त बरं होईल. आता तुम्ही दोघांनी काय पळून जाऊन लग्न केलं, मनाला वाटेल तसं वागलात. कुठलीही गोष्ट मला पटत नव्हतीच, तरी सुद्धा मी सगळं विसरून तुमचं लग्न मान्य केलं ना. तरी तुझ्या बायकोचं समाधान होत नाही. आणि तुझ्या बायकोनी आतापर्यंत किती कुरघुड्या केल्या आहेत हे काय आता मी तुला सांगायची गरज नाही. आणि सानिका, मान सन्मान प्रेम हे सगळं ना मागून मिळत नाही, ते कमवावं लागतं, जसं दीपिकाने कमवलंय. हे आई, दादा वहिनी आले. मला झोप आली, मी जाते झोपायला. थांब, कुठेही जायचं नाहीयेस. आज तुझ्या मोठ्या जावेचं औक्षण तू करणार आहेस. चल चल, दे तिच्या हातात. चल चल.
दीपू, मी तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. माहेरी तू माझं कधीच काहीच ऐकलेलं नाहीयेस, पण आता या घरामध्ये तुला माझंच सगळं ऐकावं लागणार आहे. सानिका, हे तुझा थोडासा गैरसमज होतोय. ती वयाने तुझ्यापेक्षा लहान असेल, पण मानाने तुझ्यापेक्षा मोठी आहे. या घरची मोठी सून आणि तुझी मोठी जाऊ आहे. त्याच्यामुळे आता याच्या पुढे तुला तिचं सगळं ऐकायचं. कळलं? दीपिका, किती दिवसापासून या क्षणाची वाट बघत होते मी. आता पटकन एक छानसा उखाणा घे आणि माप ओलांड. मी आधी उखाणं घेऊ? चालेल की. रिकव्हरी करता करता कोणीतरी आलं आणि मन जिंकून गेलं. रिकव्हरी करता करता कोणीतरी आलं आणि मन जिंकून गेलं. दीपिका मॅडमचं नाव घेतो. आज खऱ्या अर्थानं मन उडू उडू झालं. दीपिका, आता तू घे छानसा उखाणा आणि माप ओलांडून आत ये. पण आता माझं लग्न झालंय आणि मी तुमची सून झाली. मी तुम्हाला आई म्हटलं तर चालेल? हो चालेल की. अगं विचारतेस काय? बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. दीपिका, घराच्या आणि तिजोरीच्या किल्ल्या घे. अगं आजपासून तू सांभाळायचंस. आई नाही, हा तुमचा हक्क आहे आणि तो कायम तुमचाच राहणार आहे. अगं पण आई प्लीज, मला हे सगळं नकोय. अहो, मी या घरात सून म्हणून आले. माझं आणि इंग्रजींचं लग्न झालंय, तर आता ह्या घरातली माणसंच माझी श्रीमंती आहे. त्यामुळे प्लीज हे सगळं नको. हा हक्क तुमचा होता आणि तो कायम तुमचाच राहणार आहे. वहिनी साहेब, आपल्या घरच्या रीतीप्रमाणे तुम्ही आता दीपिकाला आपलं सगळं घर दाखवा. बाबू काका, दीपिका या घरात लग्न करून आज आली आहे, पण तिने हे घर कधीच आपलं मानलंय. हो ना? पण तरी आपल्याकडची रीत आहे म्हणून तुला एकदा घर दाखवते. ए आई, मी दाखवते ना वहिनीला घर. मला ब्लॉग करायचंय. #दीपिका वहिनीचं गृहप्रवेश. चालेल. अगं सावकाश. चला का तू पण चल. थोड़ा ड्रामा और ढेर सारा हंगामा मिलेगा सिर्फ 9 पॉइंट पर, वो भी फ्री.